नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचं बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कालच्या लेक्चरला आपण डबल फर्टिलायझेशन हा पॉईंट फर्स्ट टॉपिकमधला बघत होतो, तर तो थोडासा रिवाइज करून मी तुम्हाला सांगते. डबल फर्टिलायझेशन इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्मच्याच प्लांटमध्ये आपल्याला डबल फर्टिलायझेशन बघायला मिळतं. त्या प्रोसेसमध्ये काय होतं समजून घ्या. बोथ द मेल गॅमिट्स आर युज्ड. वन मेल गॅमिट इज fused with egg to form zygote, and second male gamete fuses with secondary nucleus to form primary endosperm nucleus. In this way, fertilization occurs in two places at two different time. दोन वेळेला दोन ठिकाणी फर्टिलायझेशन होतं, त्याला आपण काय म्हणतो? डबल फर्टिलायझेशन. याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. आता ॲक्च्युली एंडोस्पर्म म्हणजे काय? दिस इज द न्यूट्रिटिव्ह टिश्यू. याचं डेव्हलपमेंट कसं होतं हे आपल्याला पाहायचं आहे. द ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस म्हणजे काय समजून घ्या. डबल फर्टिलायझेशनमध्ये ज्या वेळेला वन मेल गॅमिट फ्युजेस विथ सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड असतो. वन मेल गॅमिट हॅप्लॉइड असतो. या दोघांचं फ्युजन होतं, त्याला आपण ट्रिपल फ्युजन म्हणतो, सेकंड फर्टिलायझेशन म्हणतो. आणि त्याच्यापासून काय तयार होतो? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आणि हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आता काय होतोय बघा, रिपीटेडली डिव्हाइड्स, पुन्हा डिव्हाइड होतो मायटॉटिकली टू फॉर्म न्यूट्रिटिव्ह टिश्यू. आणि याच्यापासून जे न्यूट्रिटिव्ह टिश्यू तयार होते त्यालाच आपण म्हणतो एंडोस्पर्म. इट इज पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस विथिन द ओव्ह्यूल. आता याचा अर्थ समजून घ्या. फर्टिलायझेशन झाल्यानंतर होणारा हा बदल आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. द एम्ब्रियो अँड एंडोस्पर्म आर सीन टू डेव्हलप सायमल्टेनियसली. एम्ब्रियो आणि एंडोस्पर्म हा सायमल्टेनियसली डेव्हलप होतो. द अदर सेल्स ऑफ द एम्ब्रियो सॅक डिसऑर्गनाइज्ड. बाकीच्या सेल्स काय होतात त्या एम्ब्रियो सॅकमधल्या? डिसऑर्गनाइज होतात. सूनर ऑर लॅटर. सूनर म्हणजे लगेच, लॅटर म्हणजे नंतर. द फॉर्मेशन ऑफ ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस ट्रिगर्स सेल डिव्हिजन. फॉर्मेशन ऑफ ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार झाल्याबरोबर सेल डिव्हिजनला सुरुवात होते. ट्रिगर्स याचा अर्थ विच लीड्स टू फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म. आणि याच्यापासून एंडोस्पर्म तयार होतो. आता एंडोस्पर्म तयार होण्याच्या 3 प्रकार असतात. पहिली डायग्रॅम बघा. त्या पहिल्या डायग्रॅममध्ये एंडोस्पर्म हा जो आहे तयार झालेला हा न्यूक्लियर टाईपनी झालेला आहे. आता न्यूक्लियर टाईप म्हणजे काय? जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस होता तो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डिव्हाइड व्हायला लागतो. एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 या पद्धतीनं. आणि त्याच पहिल्या डायग्रॅममध्ये तुम्हाला शेजारी वरच्या बाजूला म्हणजेच मायक्रोपायलर एंडला इथे झायगोट किंवा ऊसपोर दिसतंय. झायगोट किंवा ऊसपोर म्हणजे काय? ज्यावेळेला एक वन मेल गॅमिट बरोबर फ्यूज होतं त्याच्यापासून तयार झालेला हा प्रोडक्ट असतो. आणि आपण फक्त आता इथं प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस बघतोय, म्हणजे जो सेकंडरी न्यूक्लियस एक मेल गॅमिट बरोबर फ्यूज झालेला आहे त्यापासून काय होतं बघा. पहिल्या डायग्रॅममध्ये एकाचे 2, 2चे 4 असे झालेले स्ट्रक्चर्स तुम्हाला बघायला मिळतात. दुसऱ्या डायग्रॅममध्ये बघा त्याची संख्या वाढलेली आहे आणि त्याच वेळेला तिथे सेंटरला व्हॅक्युओल तयार झालेली व्हाईट कलरची तुम्हाला दिसतीये. आणि तिसऱ्या डायग्रॅममध्ये एंडोस्पर्म तयार झालेला दाखवला आहे. आता ती पद्धत काय? न्यूक्लियर टाईप. आता न्यूक्लियर टाईप याचा अर्थ काय समजून घ्या. इथे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डिव्हाइड्स फ्री मायटॉटिकली. फ्री न्यूक्लियर डिव्हिजन त्याचं होतं, म्हणजे एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 हे पटपट होतात. आणि एक न्यूक्लियस डिव्हाइड झाल्यानंतर जेव्हा 2 न्यूक्लिया तयार होतात तेव्हा त्याच्यावर लगेच सायटोप्लाझम जमा होत नाही. म्हणजे फक्त न्यूक्लियस पहिल्यांदा डिव्हाइड होतो आणि त्याच्यानंतर सगळे न्यूक्लिया डिव्हाइड होऊन पूर्ण जागा व्यापल्यानंतर पुन्हा मग त्याच्या भोवती सायटोप्लाझम जमा होतो. या पद्धतीला आपण न्यूक्लियर डिव्हिजन असं म्हणतो. त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार आहे सेल्युलर डिव्हिजन. इथे काय होतं लक्षात घ्या. ऊसपोर आहे तसा आहे मायक्रोपायलर एंडला. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचे एकाचे 2 होत असताना 1 divides to form 2, then as soon as nucleus divide
दॅट गेट्स सराउंडेड बाय सायटोप्लाझम. म्हणजे एकाचे दोन न्यूक्लिया झाल्याबरोबर त्याच्या भोवती काय तयार होतो? सायटोप्लाझम. मग अशा पद्धतीनं एंडोस्पर्म तयार होतो. एकाचे दोन, दोनाचे चार. पण हे होत असताना लगेच सायटोप्लाझम पण डिव्हाइड होतो. याला आपण सेल्युलर टाईप असं म्हणतो. याच्यानंतरचा तिसरा प्रकार जो आपल्याला बघायचा आहे ते थोडंसं नाव वेगळं आहे. हिलोबियल टाईप असं त्याला म्हणतात. तर ह्या टाईपमध्ये काय होतं समजून घ्या. पहिल्यांदा जेव्हा न्यूक्लियस डिव्हाइड होतो, एकाचे दोन होतात, तेव्हा लगेच तिथे मध्ये प्लेट फॉर्मेशन होतं. दोघांच्यामध्ये एक वॉल तयार होते. म्हणजे त्याचे दोन भाग होतात आणि त्या दोन भागामध्ये एकामध्ये न्यूक्लियर टाईपनं आणि दुसऱ्यामध्ये सेल्युलर टाईपनं एंडोस्पर्म डेव्हलप होतो. यालाच आपण हिलोबियल टाईप म्हणतो. त्याला हिलोबियल का नाव दिले? तो मोनोकॉटमध्ये हिलोबी नावाची एक सिरीज आहे आणि त्या सिरीजवरून त्याला नाव दिलेलं आहे. आपण 3 प्रकार पाहिले, न्यूक्लियर, सेल्युलर आणि हिलोबियल. आता पुन्हा बघा, देर आर 3 टाईप्स ऑफ एंडोस्पर्म ऑन द बेसिस ऑफ, कशाच्या आधारे आपण केलं? मोड्स ऑफ डेव्हलपमेंट, म्हणजे ते तयार कसे होतात. दीज आर न्यूक्लियर टाईप, सेल्युलर टाईप, हिलोबियल टाईप. पहिला प्रश्न CET साठीचा, बोर्डसाठीचा. किती प्रकार आहेत एंडोस्पर्म डेव्हलपमेंटचे? 3 प्रकार. कशाच्या आधारे केले? मोड ऑफ डेव्हलपमेंट. पहिला प्रकार कुठला? न्यूक्लियर टाईप. आता न्यूक्लियर टाईपमध्ये आपण काय म्हणतोय? पुन्हा हा CET नीटचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. इट इज मोस्ट कॉमन टाईप फाउंड इन 161 अँजिओस्पर्मिक फॅमिलीज. म्हणजे 161 अँजिओस्पर्मच्या फॅमिलीजमध्ये हा प्रकार आढळतो. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारलं, विच इज द कॉमन टाईप ऑफ एंडोस्पर्म डेव्हलपमेंट? म्हणजे न्यूक्लियर टाईप, असा प्रश्नाचं उत्तर येईल. हिअर द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिव्हाइड्स. रिपीटेडलीचा अर्थ पुन्हा समजून घ्या. एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ, या पद्धतीनं वाढत जातो. मायटॉटिकली हा शब्द लक्षात ठेवा. विदाउट वॉल फॉर्मेशन टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लिया. भरपूर न्यूक्लिया तिथं तयार होतात. ए बिग सेंट्रल व्हॅक्युअल ॲपियर्स. मोठीच्या मोठी व्हॅक्युअल तिथं डायग्रॅममध्ये मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं. इन सेंटर ऑफ द सेल पुशिंग द न्यूक्लिया टुवर्ड्स पेरिफेरी. आणि आता व्हॅक्युअलचं काम काय? नीटसाठी लक्षात ठेवा, एंडोस्पर्म ज्या वेळेला न्यूक्लियर पद्धतीनं डेव्हलप होत असतो तेव्हा सेंटरला व्हॅक्युअल तयार होते. ती काय करते? हे न्यूक्लियाय पेरिफेरीला पुश करते. पेरिफेरी म्हणजे कडेला. लॅटर वॉल डेव्हलप बिटवीन दिस न्यूक्लिया. मग ह्या न्यूक्लियामध्ये पुन्हा त्याच्या भोवती वॉल तयार होतात. हेन्स मल्टी सेल्युलर एंडोस्पर्म इज फॉर्म. म्हणजे याच्यामध्ये भरपूर सेल असलेला एंडोस्पर्म तयार होतो. बट इन सेव्हरल केसेस सेल वॉल फॉर्मेशन रिमेन्स इनकम्प्लीट. काहींच्यामध्ये सेल वॉल फॉर्मेशन इनकम्प्लीट राहतं. एक्झाम्पल व्हीट, सनफ्लावर अँड कोकोनट. कोकोनट हॅज multicellular endosperm in the outer part and free nuclear as well as vacuolated endosperm in the center. मग इथं लक्षात ठेवा, कोकोनटच्या मध्ये काय असतं? मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म हा आउटर पार्टमध्ये असतो. फ्री न्यूक्लियर ॲज वेल ॲज व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म कुठं असतो? सेंटरला. तर दुसरा प्रकार सेल्युलर टाईप. In some plant, division of diploid primary endospermic nucleus is immediately followed by wall formation. Nucleus divide झाला की लगेच सेल फॉर्मेशन होतं. So that endosperm is cellular. सेल्युलर प्रकारचा असतो. राईट फ्रॉम द बिगिनिंग, म्हणजे सुरुवातीपासूनच तो सेल्युलर टाईपनी तयार होतो. इट इज मोस्टली ऑब्झर्व्ड इन 72 फॅमिलीज ऑफ डायकॉट. 72 फॅमिलीजमध्ये हा आपल्याला बघायला मिळतो. ॲज इन मेंबर्स कुठले कुठले एक्झाम्पल्स दिलेत? बाल्सम, इटुनिया आणि ॲडॉक्सा. नंतरचा पॉईंट बघा काय आहे? हिलोबियल टाईप. इट ऑकर्स इन द ऑर्डर हिलोबियल्स ऑफ मोनोकॉटिलिडॉन. मोनोकॉटची ती एक ऑर्डरचं नाव आहे. ऑर्डर म्हणजे काय? आपण क्लासिफिकेशनमध्ये शिकलेल्या पायऱ्या आठवतंय का? बघा, हायरार्ची, कॅटेगरी, तर त्यातली ती एक पायरी आहे. In some cases, first division of primary endosperm nucleus is followed by transverse wall. म्हणजे पहिल्यांदा न्यूक्लियस डिव्हाइड झाला की लगेच ट्रान्सवर्स वॉल तयार होते. विच डिव्हाइड द सेल अनइक्वली. त्यामुळे दोन अनइक्वल साईजच्या सेल तयार होतात. द स्मॉलर सेल इज कॉल्ड चलाझल सेल. स्मॉल सेल असते ती चलाझाच्या एंडला असते म्हणून त्याला चलाझल सेल म्हटलं. अँड लार्जर सेल इज मायक्रोपायलर सेल. देन द न्यूक्लिया इन ईच सेल डिव्हाइड बाय फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. म्हणजे पहिल्यांदा झाली ती सेल्युलर डिव्हिजन झाली आणि आता ह्या दोन्ही छोट्या छोट्या कंपार्टमेंटमध्ये पुन्हा फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होतं. अँड द वॉल देन वॉल्स डेव्हलप
बिटवीन न्यूक्लिया इन मायक्रोपायलर चेंबर. नंतर मायक्रोपायलर चेंबरमधल्या न्यूक्लियाच्या भोवती वॉल तयार होतात. इट इज इंटरमिडिएट बिटवीन सेल्युलर अँड न्यूक्लिअर टाईप. सेल्युलर आणि न्यूक्लिअर टाईपचा हा इंटरमिडिएट आहे. इंटरमिडिएट म्हणजे मध्य आहे. टाईप ऑफ एंडोस्पर्म. त्याचं एक्झाम्पल दिलं आहे ॲस्पोडेलस. याच्यानंतर अजून एक पॉईंट इथं दिलेला आहे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, तो बघा. मोझॅक एंडोस्पर्म. एंडोस्पर्म कंटेनिंग टिश्यू ऑफ 2 डिफरंट टाईप्स. 2 वेगवेगळ्या प्रकारच्या टिश्यू असतील तर त्याला म्हणायचं मोझॅक एंडोस्पर्म. इन प्लांट लाईक कॉर्ड म्हणजेच मका. द एंडोस्पर्म कंटेन पॅचेस ऑफ 2 डिफरंट कलर्स. एंडोस्पर्ममध्ये 2 वेगवेगळ्या कलरचे पॅचेस असतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इट फॉर्म्स मोझॅक टाईप ऑफ एंडोस्पर्म फॉर्मेशन. इट फॉर्म्स ए सॉर्ट ऑफ मोझॅक पॅटर्न. आणि या पद्धतीनं मोझॅक पॅटर्न तिथं डेव्हलप होतो. अजून एक स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय दिले बघा. व्हॉट डू यू कॉल द कर्नल दॅट यू ईट इन टेंडर कोकोनट. टेंडर कोकोनटमध्ये जे काही आपण खातो त्याला तुम्ही काय म्हणाल, म्हणजे मलई ज्याला आपण म्हणतो पाणी प्याल्यानंतर, तर तो एंडोस्पर्म असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीनं आपण प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसपासून एंडोस्पर्म कसा तयार होतो त्याचे 3 प्रकार पाहिले. न्यूक्लिअर, सेल्युलर अँड शिलोबियल. डायग्रॅम सहित हे तयार करायचं आहे. न्यूक्लिअर टाईप म्हणजे काय तुम्हाला सांगता आलं पाहिजे, सेल्युलर टाईप म्हणजे काय सांगता आलं पाहिजे, शिलोबियल टाईप म्हणजे काय सांगता आलं पाहिजे. त्याची एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात ठेवता आली पाहिजेत. या पद्धतीनं आपण बायोलॉजीमधला आता हा पॉईंट कंप्लीट केला. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पॉईंट कंप्लीट करू. त्याआधी जर कोणाला काही शंका असतील तर मला व्हॉट्सअप ग्रुपला किंवा स्वतंत्र फोन करून विचारा. अजून काही जण होमवर्क करून देत नाही आहेत. पुन्हा ही गोष्ट सांगायला लागते. फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे, बायोलॉजीचे, मॅथ्सचे होमवर्क वेळच्या वेळेला पूर्ण करा. नेटमध्ये व्हिडिओ बघण्यामध्ये काही अडचण असेल तर फार पेंडिंगला गोष्टी ठेवू नका. जसजसा वेळ मिळेल, जसजसं नेट अवेलेबल होईल, जसजसा तुमच्या हातात फोन येईल, तसतसे ते व्हिडिओ पूर्ण करा, बघून घ्या आणि तुम्हाला